मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चला याला ट्युशनला नेते. झाडू मारलं आहे, बाकीची कामं करायची बाकी आहेत अजून. फटाफट करते. दीपाली गेली मंदिरात, चला दाखवते. चला भात त्यांचं भरून झालं, अंडा भरायला आणि लाल संगीत. चला आज आहे नाश्त्याला मेंदू वडा आणि चटणी. पण आली घेऊन बसा. नाश्त्याला चहाला आश्रम, जेवायला पण मिळतात मस्त. पाऊस आलेला आणि मी छत्रीने आणली. ऊन पडलेला कडक आणि थोडा पाऊस आला. तर आता नाही आहे, पाऊस गेला. नुसती छत्री जाऊ जा. आता चालेल याला सोडायला. जेवण वगैरे झालंय, त्याला सोडून येते. चालले फार्म हाऊसला. आता बोलतोय गाडी तर होतास तेव्हा नाही बोललास पप्पाला. स्टार आणली तेव्हा. स्टार आणतो एवढे तरी पण नाही. काय स्टार आणत होतो ना पहिला, माझी वाईट शेअर केली ना तरी पण 2, 3, 4, 5, 6, 7. शहाणं वागायचं, मग सगळं भेटेल. ते 100 रुपयाचं पियानो आणलंय ना मी. ते असं पियानोच बोलतात, काय बोलतात रे त्याला? अरे पियानो. अरे तिकडून जाण्याचं होतं. मस्त आहे. नको, मस्त आहे ते, वाजतंय मस्त. 100 रुपयात काम. तर आज एसी नाही लावली. रोज एसी लावता का? हां, उन्हाळ्यामध्ये लावतात. उन्हाळ्यामध्ये हसली मजा येते ना, पण पावसाळ्यामध्ये तेवढं मजा नाही. गाडीत पण अशीच काल बडबड चालू होती आणि आता पण बडबड चालू आहे. उन्हाळ्यामध्ये ना मज्जाच मज्जा आमच्यात. ए घाणीच्या याच्यात पाय नको टाकू. मस्त हवा आली. मला मारते नाही तू. ए मम्मी मला मारते. दादाची आवडले, दादाला झालंय जरा बरं नाही वाटत. काय ये ना, चपाती अशी मोडून टाकते. तापले ताप. उद्या जाऊ नको. हा मग मी डाळी पण नाही बनवली द्रोणाच्या त्यांची. नॉर्मल ते वाजवण्यामध्ये घेतलंय. मग तापाला मग कसं जाणार? तरी जाणार तापाला, तरी टीचरवरच टीम बोलतील तापाला येऊ नको. बघा गरम झालं. आता औषध दिलंय, आता बरं वाटेल. इथं ना तर गौरांच्या उद्या आता गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे त्याला ते द्रोणाच्या केस वगैरे बनवायचे. तर आता मी ही आयडिया केली. अशी पेपर घेतला, पेपरवर हे चिटकवलं कापूस. तर थोडंफार बघूया कसं होतंय. हे डेंजर काम आहे. थांब नाही तू. हां थांब. अरे बस ना बाबल्या. हे बनवायचं लय डेंजर आहे. अरे शोना माझा बाबू गपरा. अवतार बघ काय झालंय, काय बोलायचं. इथे झाले 10 वाजले. ब्लॉक काय हे नाही केला मी, कंटिन्यू उतरला जा. झोप जा. गौरांचं औषध दिलंय, थोडंसं आहे. एवढं फास्ट नको फॅन, जरा गरमीच एवढी. अंगावर चादर घे आणि झोप. नित्यांचे माझ्या पाठी लागल्या नुसता, त्याच्यामुळं काय करायला भेटत नाही. मी आता पहिला आंघोळी देते. आलाच एकट्याला बसवतच नाही, जरा मीच पाहिजे. आता मला जायचं आंघोळीला, जरा गरम व्हायला लागले. चला मंडळी, वाजलेत 11 आणि 11 वाजता आमचं सगळं झालेलं आहे. गौरांशला ताप येत आहे. आता उद्याचं दिवस बघू. आज आलं आहे जरा जेवला वगैरे बऱ्यापैकी. तू आणि याने लय किरकिर केले, नितून लय किरकिर केली. नुसतं मी पाहिजे त्याला, नुसती मी पाहिजे. दिसली नाही ना का असा रडेल बाथरूम जाऊन येऊन किंवा रूममध्ये. काय झालं, लय किरकिरी झाला. मग मीच पाहिजे त्याला, मीच पाहिजे नुसती. असं जरासं राहू शकतोय तो.
आणि गौरांशला दिलं औषध, त्याच्यामुळं त्याचा ताप गेला आहे, पण थोडासा लो झाला आहे. तरी उद्या बोलली नको जाऊ शाळेत, नको बनवू, द्रोणाचार्य बनायचं आहे ते. तर बोलते नाही मी बनणार, मी जाणार, माझ्या सुट्ट्या झाल्यात, मी आता सुट्टी नाही करणार बोलते शाळेत. असं काय बोलायचं. मग त्याचं ते बनवलं आहे डाळीचं, आता उद्या बघूया कसं काय ते आहे. डोक्याला ताप आता माझ्या अजून, आणि याचं उद्या कसं काय आहे बघूया. ताप आल्या तर परत औषध देते. आणि मग हे गेले, आणि आता आम्ही तिघंच आहोत रूममध्ये झोपायला. हे गेलेत फार्म हाऊसला मित्रांसोबत. आताच व्हिडिओ कॉल केलेला, तर आता ते उद्या संध्याकाळी येतील. जरी याला बरं नाही वाटलं तर मग संध्याकाळी, नाही तर मग मी सकाळी घेऊन जाईल त्याला डॉक्टरकडं. तर जे संध्याकाळचं होतं ना ते मला शूट करायला भेटतच नाही, आणि काम वगैरे असलं मला याचं नाही, लक्षातच नाही राहत, आणि म्हणजे याचं नाही होत ब्लॉग करायची इच्छा. त्याच्यात हे पण नव्हते तर मग कंटाळा झाला. मग ब्लॉग मी जास्त काही शूट नाही केलं. लागते ना, लागलं ना. तर मग आता ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या, आणि छान अशी कमेंट करा, आणि पॉझिटिव्ह राहा. मस्त सगळ्यांबद्दल चांगलं विचार करा, आनंदी आयुष्य जगा. म्हणजे आत्ताच्या याच्यात ना एवढं डेंजर, मला या गोष्टीवर बोलायचं होतं थोडंसं ब्लॉगमध्ये, पण आता बघून नित्याच मला किती बोलून देते. आत्ता म्हणजे मुली एवढ्या अनसेफ झालेल्या आहेत ना, बापरे, नुसतं माझ्या अंगावर असं काटा येतं आहे. इन्स्टाला वगैरे बघते ना, आता कुठली व्हिडिओ आहे ती नाही मला माहिती, एका मुलीसोबत झालं आहे, खूप साऱ्या मुलींसोबत होते अजून पण. एवढं बेकार वाटते ना, बापरे, असं वाटतं की कुठं बाहेर जावंच नाही एकटीने. मला तर एवढी भीती वाटते आली खूप, असं म्हणजे एकदम ती व्हिडिओ बघून ना मला असं एकदम रडायलाच येत होतं. आत्ता जस्ट आली, म्हणजे आता काहीतरी 1-2 दिवस झाले असतील मला वाटते. त्या मुलीसोबत 5 जणांनी इन्स्टाला आलं आहे, आणि तुम्ही पण बघितलं असाल. आत्ताचीच ताजीच घटना आहे. एवढं मला सांगताना पण असं वाटतंय ना, खरंच लयच बेकार. म्हणजे असं की, आणि कुठं एवढा पाणी भरतं आहे, बापरे, घरांमध्ये जातं आहे. मला ना लिटरली विचार करून एवढं घाबरल्यासारखं होतं ना. म्हणजे जर आपल्या घरात भरलं तर आपण कसं काय करायचं, त्यांच्या भरलं आहे तर ती लोक कशी काय करत असतील, आणि किती प्रश्नांना उत्तर देत असतील, किंवा कसं काय करत असतील. मला खरंच खूपच म्हणजे भीती वाटते की काय चाललं आहे जगात, समजतच नाही. असं वाटतं ना एकेकाली की ही दुनिया संपायलाच आली का काय. एवढे म्हणजे डेंजर बातम्या बघायला भेटतात, आणि मुलींबद्दल तर काय सांगायलाच नको. मध्यंतरी असं वाटतं माहीत आहे का मला पर्सनली, की 2 मुलं आहेत, त्या मुलांना आपण नीट संस्कार दिले पाहिजे, पण नंतर पण कसे बनतील कसे नाही ते सांगता येत नाही. आणि आता मला वाटतं की म्हणजे मी मुलगी पाहिजे अशी बोलते ना, काही करणं वाईट वाटेल, पण असं काय माहीत आहे मुलींसोबत आत्ताही असं व्हायला लागलं ना, त्याच्यामुळं मला असं वाटतं की बरं झालं मला मुलगा झाला. असं नाही तर मुलीचं स्वप्न होतं, म्हणजे मुलगी पाहिजे होती, पण आता असं व्हायला लागलं ना मुलींसोबत, एकदम बेकार आणि डेंजर व्हायला लागलं. असं खरंच खूप बेकार वाटतं. चला, सगळ्यांनी विचार करा, आणि चांगलं वागा जरा मुलींसोबत, किंवा सर्वांसोबतच. आता कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. चलो, बाय बाय.